राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचल्याची माहिती मिळते. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक या दोघांमध्ये सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांच्यामध्ये ही बैठक सुरू असल्याचं समजतंय. पाकिस्तान विरोधातील कारवाई संदर्भात दोघांमध्ये सविस्तर चर्चा सुरू आहे आणि भारताच्या तयारीबाबत पंतप्रधान मोदी आढावा घेण्याची शक्यता आहे. सध्याची आपण ही दृश्य बघू शकतोय. ज्या दरम्यान ही बैठक झालेली होती त्यावेळीची ही दृश्य आहेत. सध्या माहिती मिळते ही बैठक सध्या संपलेली आहे. भारताच्या तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी आढावा घेतला. या बैठकीच्या माध्यमातून जवळपास 40 मिनिटं दोनही नेत्यांमध्ये ही महत्त्वाची चर्चा झाल्याचं समोर येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून खरं तर या बैठकांचा धडाका सुरू आहे. नुकतीच त्यांनी अजित डोवाल यांच्यासोबतची ही बैठक आणि त्यानंतर भेटीदरम्यानची काही दृश्य आपण बघू शकतोय. दोनही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. भारताच्या तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी अजित डोवाल यांच्याकडून सविस्तर आढावा सुद्धा जाणून घेतला. पुढची अपडेट, केंद्रीय गृह सचिवांची सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक होती ती आता संपलेली आहे. उद्या देशभरात होणाऱ्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर या बैठकीच्या माध्यमातून चर्चा झाली आहे. केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीनंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग सुद्धा दिलं जाईल आणि मॉक ड्रिल संदर्भात केंद्रीय गृह विभागासोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली सविस्तर माहिती सुद्धा दिली जाणार आहे. देशातील 244 शहरांमध्ये नागरी संरक्षणाच्या तयारी संदर्भात ही बैठक होती ती बैठक आता संपलेली आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. आताच नुकतीच अपडेट, अजित डोवाल यांच्यासोबतची बैठक होती मोदींशी ती सध्या संपलेली आहे. त्या बैठकीत नेमकं काय घडलं आणि ती सविस्तर. अगदी म्हणजे आपण जर विचार केला तर जेव्हा एखाद्या देशावरती हल्ला करायचा असतो किंवा त्याला प्रत्युत्तर द्यायचं असतं तेव्हा देशांतर्गत सुरक्षितता आणि देशाच्या सीमा अशा दोन्ही भागामध्ये सुरक्षा व्यवस्था चोख करण्याची गरजेची असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्या सगळ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आपलं गुप्तचर खातं, ज्या राज्याचं गुप्तचर खातं अधिक चांगलं तो अधिक प्रमाणामध्ये शत्रू राष्ट्रावरती आक्रमण करू शकतो. गुप्तचर खात्यातून अचूक माहिती मिळाल्यानंतर आपण अधिक प्रमाणामध्ये सर्जिकल स्ट्राईक करू शकतो किंवा देशांतर्गतची सुरक्षेच्या संदर्भामध्ये जो हल्ले होणार आहे त्या संदर्भामध्ये अधिक चोखपणे माहिती असल्यानंतर ते रोखू शकतो. त्यामुळे गुप्तचर खात्याचे ज्या माहिती असतात त्या महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या बैठका आपल्याला होताना पाहायला मिळतात. दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातत्याने भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात. संरक्षण सचिव असो किंवा गृह सचिव असो किंवा गृहमंत्री असो, संरक्षण मंत्री असो, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर जी युद्ध रचना सुरू आहे ती अत्यंत चोखपणे सुरू असल्याचं पाहायला मिळते. आज जर आपण पाहिलं तर गृह सचिवांची जी बैठक होती सर्व राज्यांच्या सचिवांसोबत ती देखील संपलेली आहे. त्यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये देशातील शहरांचं वर्गीकरण करण्यात आले आहे आणि महत्त्वाची साधारण 261 शहरं ही चिन्हांकित केलेली आहेत आणि त्यामध्ये कॅटेगरी 1 आहे, त्याच्यामध्ये मुंबईसारखी शहरं आहेत. दुसरीकडे जर विचार केला तर कॅटेगरी 2 मध्ये जी आहे ती ठाणे, पुणे, नाशिक अशी शहरं आहेत आणि कॅटेगरी 3 मध्ये संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही शहरं आहेत. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर जेव्हा सुरक्षिततेचा मुद्दा येतो तेव्हा सागरी सुरक्षा जो मुद्दा असतो तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण मुंबई हल्ला आपल्याला माहिती आहे की तो सागरी मार्गाने झाला होता आणि सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. त्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं महाराष्ट्र आहेच आणि त्याचबरोबर 2 शहरं अत्यंत महत्त्वाची आहेत, मुंबई आणि गुजरात मधली शहरं. आणि या दोन्ही शहरांमधून जागतिक स्तरावरचा व्यापार होताना पाहायला मिळतो. त्यामुळे या दोन्ही शहरांचं आर्थिक महत्त्व देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काल जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. 2 खरं तर या महत्त्वाच्या बैठका होत्या. त्या बैठका आता संपलेल्या आहेत. दोन्ही मध्ये खरं तर जोरदार तयारी भारताकडून सुरू असल्याचं बघायला मिळत आहे.